धाराशिवच्या परांडामध्ये पुरामध्ये अडकलेल्या 5 जणांच्या सुटकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे धावले। 2 वर्षांचा नातू आणि आजी पुरामध्ये अडकलेले होते। त्यांची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांना मिळाली आणि त्याचबरोबर प्रशासनाला सुद्धा मिळाली। दोघांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आलं। खासदार निंबाळकर सुद्धा घटनास्थळी आलेले होते। परिस्थिती पाहून एनडीआरएफच्या जवानांसह खासदार ओमराजे निंबाळकर सुद्धा पुरामध्ये उतरले आणि 2 वर्षाच्या नातवासह आजीला बाहेर काढण्यासाठी यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। झी 24 तासनं सुद्धा ओमराजे निंबाळकर यांच्याशी संवाद साधत सगळ्या परिस्थितीची माहिती घेतली। तसंच राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। केंद्रानं निकष बदलून पूरग्रस्तांना मदत करावी असंही निंबाळकर म्हणाले। निश्चितपणे मला वाटतं आता एनडीआरएफचे जे निकष आहेत केंद्र सरकारचे ते फार कमी आहेत। आता केंद्र सरकारनं फक्त एनडीआरएफनं म्हणजे आपत्तीच्या परिस्थितीची मदत दिली जाते त्याच्या पुढे जाऊन विचार करणं गरजेचं आहे आणि त्याचे निकष पण बदलणं गरजेचं आहे। जसं आपण बघितलं की आता केंद्र सरकारचा जो एनडीआरएफचा निकष आहे ते हेक्टरी 8,500 रुपये देते। आपण एकरात जर हिशोब काढला तर 3,400 रुपये फक्त शेतकऱ्याला मिळतात। मला आपल्याला सांगायचंय की जे आता सोयाबीन आहे गेलेलं ते नुसतं शेतातनं बाहेर काढायचं म्हणलं तर त्या शेतकऱ्याला एका एकरसाठी 6,000 रुपये खर्च येते। मग ही 3,400 मदत कुठं त्याला पुरणार आहे? म्हणून ते एनडीआरएफचे निकष सुद्धा त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे। किमान 1,00,000 रुपये हेक्टरी मदत अशा पद्धतीचं त्या कायद्यात बदल व्हावा। नैसर्गिक आपत्ती आहे, नुसतं आपत्ती म्हणता येणार नाही, महाप्रलय आहे हा। त्याच्यामुळं मला वाटतंय ह्या बाबतीत मात्र सरकारनं काहीही करून भरीव स्वरूपात मदत करावी। जे एनडीआरएफचे निकष पूर्वी 13,600 रुपये होते आणि 3 हेक्टरची मर्यादा होती, म्हणजे साधारणतः 40,800 रुपये जर शेतकऱ्याला 100% नुकसान झाले तर मिळत होते। मग ह्या सरकारनं आता एनडीआरएफची मदत करताना मात्र 8,500 रुपये केलं आणि 2च हेक्टरची मर्यादा केली, म्हणजे 17,000 रुपये मिळणार आहेत। पीक विम्याचे जे निकष होते पूर्वी, असा पाऊस झाला 65 mm पेक्षा जास्तीचा तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी कंपनीकडं फोटो काढून नुकसान भरपाईची मागणी करता येत होती। ते निकषच तो ट्रिगरच सरकारनं त्या ठिकाणी हटवून टाकलाय, हे सुद्धा दुर्दैवी आहे। आता पीक कापणी प्रयोगावर त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला विमा देऊ असं म्हणतायत, पण मला वाटतं ते फार चुकीचं आहे। त्या निकषाचं पुन्हा परत समावेश त्या ठिकाणी झाला पाहिजे।